नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे महिन्यात निवृत्त होणाऱ्यांना देखील मिळणार पुढील जुलैची वेतनवाढ। उच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता उच्च न्यायालयाने दिलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे महिन्यात निवृत्त होणाऱ्यांना देखील मिळणार पुढील जुलैची वेतनवाढ। उच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय। पहा, दोज रिटायरिंग इन द मंथ्स ऑफ फेब्रुवारी, मार्च, एप्रिल and May will also receive that salary increment due in the following July। माहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे महिन्यात निवृत्त होणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना देखील पुढील जुलै महिन्याची वेतनवाढ ही देण्याबाबत उच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे। यापूर्वीच्या राज्य सरकारच्या निर्णयानुसार 31 डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारीची पुढील वेतनवाढ देय आहे, तर दिनांक 30 जून रोजी निवृत्त होणाऱ्या किंवा राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलैची पुढील काल्पनिक वेतनवाढ अनुदेय आहे। तर आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल याचिकानुसार जे कर्मचारी माहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे महिन्यात निवृत्त होणाऱ्यांना देखील पुढील माहे जुलैची काल्पनिक वेतनवाढ ही अनुदेय करण्यात यावी, असा देखील मोठा आणि महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे। याच निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे, कारण सदर कालावधीमध्ये निवृत्त होणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे। तर एक वेतनवाढ लागू झाल्यास पेन्शनमध्ये देखील मोठा लाभ मिळेल। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हा जो आहे फेब्रुवारी, मार्च किंवा एप्रिल व मे महिन्यात जे निवृत्त होणारे कर्मचारी आहेत त्या निवृत्त कर्मचाऱ्यांना पुढील जुलैची देखील वेतनवाढ मिळणार आहे, असे स्पष्टीकरण उच्च न्यायालयाने दिलेला आहे। निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। असेच प्रकारचे नाविन्यपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी किंवा ताजा अपडेट पाहण्यासाठी किंवा आपल्या अध्यापनाचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।